सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे ती आता घरी आलेली असते आणि आता घरामध्ये इकडं सत्य जो आहे तो आता घरामध्ये जाऊन खूप आनंदी होतो. तो खूप खुश झालेला असतो. तो घरात जाऊन सगळं टोपी वगैरे काढून टाकतो. डोक्याला काहीच ठेवत नाही आणि मिशी वगैरे तेवढं जातं तिथे त्याच्या दरवाजापाशी कोणतरी येतं. तो खूप घाबरतो. त्याला पायाचा आवाज येतो आणि त्यानंतर सत्य आता दरवाजा उघडतो. सत्य दरवाजा उघडतो, अर्ध उघडून बघतो. त्याची मिशी तशी निघलेली असते आणि तो पूर्ण घाबरून गेलेला असतो. तर इकडे आता सगळेजण खाली नाश्ता करायला जेवण करायला बसलेले असतात आणि आता जी मंजू सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवते. सगळा स्वयंपाक तिने बनवलेला असतो. सगळेजण जेवायला बसतात आणि आता लगेच जे बाबा आहेत ते कौतुक करतात. म्हणतात, वा पुरी वा, काय स्वयंपाक बनवला आहे तू, खरंच मला खूप आवडला. अगं ज्या घरात जाशील त्या घराचं सोनं करशील तू, असं मंजूला म्हणतात. तर मंजू म्हणते म्हणजे, तर ते म्हणतात की आता किती दिवस असं राहणार आहेस तू, आता आपण तुझं लग्न करून टाकूयात, असं ते मंजूला म्हणतात. सगळे जण बघायला लागतात. तर आता लगेच मंजू म्हणते, काय बोलताय बाबा तुम्ही. तर ते म्हणतात की हो, खरंच तुझं लग्न लावून टाकूयात. आता मम्मी साहेब लगेच पाहुण्यांना घरी घेऊन येतात. पाहुणे येतात. पाहुण्यांना असं वाटतं की मम्मी साहेबच नवरी आहे. त्या मम्मी साहेबांना विचारतात, नाव काय तुमचं. तर मम्मी साहेब म्हणतात की माझं नाव माया, नाव आहे माझं, माया सुर्वे. मम्मी स्वीट आणि ब्युटिफुल मम्मी. तर आता म्हणतात हो का. तर आता ते म्हणतात स्वयंपाक वगैरे बनवता येतो का. तर मम्मी साहेब म्हणतात हो मग, अहो पुरणपोळीपासून ते मटणाच्या रशापर्यंत एक नंबर स्वयंपाक करते आमची मंजिरी. असं म्हणल्यावरती आता लगेच ते म्हणतात की मंजिरी, अहो लग्न तुमचं करायचं आहे का मंजिरीचं. तर मम्मी साहेब काठी घेतात आणि त्यांना सगळ्यांना हाणतात आणि तिथून काढून देतात. म्हणतात माझं लग्न करायचं आहे का, तुम्हाला वयामधला काही फरक वगैरे कळतो की नाही, असं म्हणतात. मंजून ते खूप हसतात. तर आता बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.